नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यत रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व शर्यत प्रेमींचे, बैलगाडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, उद्या पारंपरिक आणि ओरिजिनल जुने हिंद केसरी कोरेगाव मैदान होणार आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना एक उत्सुकता लागली असेल की उद्या या मैदानात कोणते टॉपचे पैरे होणार आहे आणि कोणते टॉपचे बैल येणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, उद्या ओगलेवाडीकरांचा तेजा आणि रणजित निंबाळकर सरांचा सर्जा हा पैरा 100% होणार आहे। तर मित्रांनो, ही जोडी 100% मैदानात धुमाकूळ घालणार आणि 100% जोडी एकदम स्पीड लावून पळणार। तर मित्रांनो, दुसरा पैरा हा अंदाजे आहे तो म्हणजे हिंद केसरी दोरलीकरांचा हरण्या आणि हिंद केसरी घरणिकीचा राजा। तर मित्रांनो, मागच्या काही मैदानात या जोडीने खूपच धुमाकूळ घालून ठेवलेले होते आणि 100% उद्याच्या या मैदानात राजा आणि हरण्या ही गाडी म्हणजे हा पैरा पळणार आहे। तर मित्रांनो, हा पैरा पण अंदाजे आहे। त्यानंतर मित्रांनो, असं बऱ्याच जणांचं मत आहे की उद्या पिस्टन 22-11 आणि त्याच्याबरोबर जो कायम पळायचा तो म्हणजे त्याचा भाऊ आपला सर्वांचा लाडका कॉकटेल म्हणजे उर्फ सुंदर। तर मित्रांनो, हा देखील एक अंदाजे पायरा असणार आहे। आणि मित्रांनो, त्यानंतर बकासूरचा पायरा तर मित्रांनो बकासूरचा पायरा अजून फिक्स झालेला नाही आहे। तर मित्रांनो, बकासूरचा पायरा होता आपल्याला उद्या मैदानातच कळेल की बकासूरचा पायरा कोण आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचे म्हणजे उद्या आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी बिंदूरचा बादशाह राहुलभाई पाटील यांचा काळीज म्हणजे मथुर एक कोरेगाव हिंद केसरी मैदानासाठी येणार आहे। तर मित्रांनो, बकासूरचा देखील पायरा फिक्स आहे तो म्हणजे मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी सांगितलं आहे की बकासूरचा पायरा कोण आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।